मस्त 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 साऊंड करते ना. मस्त इथं शूट करूया. हॅलो, हाय, काय नाव आहे तुझं? ए नाव काय? नाव काय? नाव बोलत नाही. हे भारी वाटतं, लांबून पण भारी दिसते. मी तुला माहिती, मी तिकडनं ना शोधत आलो, म्हटलं हा तिथूनच दिसलं मला डर्मा मोठं. मी म्हटलं आता इथं काय चुकलं. येल्लो म्हणजे तो कलर डर्माचा वॉर्म आहे. हा मग आता त्यांनी काही चेंज करून देतो म्हटला. हे अरे तुला म्हणा, मी माझे मला डॉगसाठी इथं पाणी ठेवायला पाहिजे. म्हणजे मी गेल्यावरची जे आहे ना निघून जाईल, त्यापेक्षा मी आहे ना काहीतरी बघतो. बॉटल बिटल आहे का, असा डब्बा बिब्बा वरती आहे घरात, तो खाली आणून ठेवायला पाहिजे. चल ठीक आहे, जाऊन ठेवतो नंतर. डॉग लवर. आई यार तुम्हाला दाखवायचंच राहिलं, माझी ब्युटीचं बघा कपडे काढल्यासारखे विषय झाला. आता पूर्ण रॅप होतं ना ते काढून टाकलं. जरा हिला आहे ना चकाचक करूया कपडा मारून. तसं तर पूर्ण झालेली आहे क्लिअर, फक्त एक कापड मारूया म्हणजे कसं धूळ जी बसली आहे ती निघून जाईल, आहे का नाही. भारी दिसते ना आता. असंच मारतो कारण डस्ट आहे फक्त वरती. ब्लॅक ब्युटी इज बॅक गाईज, ब्लॅक ब्युटी इज बॅक. मी हा कलर पण मिस करत होतो माहिती का, रॅप लावल्यानंतर काही दिवसांनंतर. तसं पण ठीक आहे, हे जे कपडे चेंज करत राहायचे, याच्यावरती PPFचं काम करायचं आहे, त्यामुळं डीप क्लिनिंग करून घेतली, डिटेलिंग करून घेतली ऑलमोस्ट. आता फक्त हिला आहे ना कापड मारायचा क्लिअर, म्हणजे काहीच राहत नाही. ह्याच्यावरती सिरामिक कोटिंग केली आहे, ह्याच्यावर फक्त कापड मारलं ना डस्ट क्लिअर. सगळा आतमधला कलर बाहेर आला आहे ब्लॅक. काय चालतंय, क्रॉप्स फार खराब झाले पावसामुळं. जशी गाडी झाली खराब, वॉश करायला लागती सारखी, त्याच्यामुळे ह्याच्यावरती सिरामिक कोटिंग करून घेतला, आहे का नाही. काहीच दुपारचे आहे ना 2, 2:30, 3 काहीतरी वाजलेत. मी काय टाईम बघितला नाही. आता विषय असा आहे, कुठं निघायचं आहे. मी म्हटलं जरा हिच्या शूट करूया असं ब्लॅकमध्ये, पण नंतर परत ओके, तर नंतर परत डोक्यात आलं 1-2 कामं पण आणि करुणाकडे पण जायचं होतं नाही का. अरे लॉक खुल जा सिम. ए ओय माझी एंजल. हा ओय एंजल म्हटलं लगेचच खुल्ला. वॉर्मअप करू येला मस्त आता. मी जवळजवळ हिला आहे ना 1.5 आठवडा झाला असेल हात नाही लावला. काढलंच नव्हतं. मागच्या राईडला जाऊन आल्यानंतर तशीच होती, क्लिनिंग करायची होती. असं काय म्हणजे एकदम चकाचक क्लिनिंग झाली. टायर सोडला ना सगळी एकदम न्यू गाडी दिसायला लागली, ब्रँड न्यू आहे ना. तशी पण ब्रँड न्यूच आहे माझ्यासाठी. मेरी एंजल आणि आपली डॉमिनॉज, दोन्ही पण गाड्या ॲक्च्युली ना करून घेतल्यात माहिती का. डीप क्लीन वॉश केलं दोन्ही पण आणि कोटिंग करून घेतलं आहे. विषय हार्ड केला आहे. फक्त आता हिचं आहे ना क्लचचं जे काम होतं ते पण वायर चेंज केली, तर तो पण विषय सॉर्ट आऊट झालेला आहे. हिला आहे ना जाऊ कुठंतरी घेऊन जायची इच्छा व्हायला लागली हिला. अशी बघतोय ना मी पहिल्यासारखी ब्लॅक ब्युटी, तर हिला घेऊन बाहेर जायची इच्छा व्हायला लागली.
तेवढंच म्हटलं ब्लॉग पण बनल, करुणाला पण भेटून येईल. आई दिसतीये ना यार, इथं काहीतरी टोचतंय, का काटा बिटा तर नाही. इथं आहे ना किडे लय व्हायला लागलेत आजकाल, ते काळे नाही का केसाळू किडे, टच जरी झालं ना तरी खाज सुटते. काय काय चाललंय? चल वॉर्मअप तर झालीये, निघूया आता हिला घेऊन. ए कावळ्या, बाय बाय, इकडे आणा, कॅमेऱ्यात पण दिसल जवळून. हॅलो हाय, काय नाव आहे तुझं? अरे नाव काय? नाव सांग तुझं. नाव काय? नाव बोलत नाही. चलो गाईज, कॅमेराचा अँगल जरा खाली झालाय का, थोडासा वरती घेऊया. हा बस, लय वरती झाला होता, खाली झाला होता. 54 ला गेली भाई. व्हॉइस क्वालिटी चांगली यायला पाहिजे म्हणून वायझर आत्ताच लावून टाकतो, नाहीतर मागच्या वेळेस सारखं होईल. पुण्यामध्ये आहे ना, मी आता एक रिसेंटली 2-3 व्हिडिओ बघितले रील वरती, इंस्टाग्रामला. पुण्यामध्ये जेवढे लोकांच्या गाड्या सील आहेत किंवा ज्यांच्या गाड्यांवरती आहे ना चलन आहे नाव किंवा कोणत्या पण गोष्टी आहेत, तर त्या आहे ना ह्या 1 आठवड्यामध्ये आहे ना रिलीज करतात. ते म्हणजे नाही का, त्यांचं जे काही चालन वगैरे असेल ना ते भरून मिनिमम प्राईजमध्ये वगैरे त्या सगळ्या गोष्टी काहीतरी रिलीज करायचं चाललेलं आहे. माहिती नाही RTO मध्ये ह्या गोष्टी कळतात. हिला निवांत चालवायची मजा लय होती खरंय. लय पाहण्याचा अर्थ नाही असं वाटतं मला हिला कधी कधी, एकदम सुकून मध्ये जायचं, सुकून. दादा बघानी की नाही, आज ऊन नाही काय नाही जास्त, नॉर्मल आहे सगळं, टेम्परेचर पण नॉर्मल आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. लोक काय भारी बघतात माहिती का, गाडी असतात ना. मला हा टाइम आहे ना एन्जॉय करायला भारी वाटतो. कसं माहिती का, 2-3 गोष्टी आयुष्यामध्ये करतो ना आपण ज्या आपल्याला आवडतात. लोक मोस्टली नाही करत नाही का, आपल्या कामांमध्ये अडकलेले आहेत सगळेच. आता सगळेच अडकलेत असं नाही की कुणी नाही, पण त्याच्यामध्ये आपण ज्या आवडतात आपल्याला, ज्या गोष्टी करायला त्या करायला खरंच पाहिजे. नाहीतर माणसे नाही जिंदा लाश व्हायसारखा विषय आहे. त्याच्यामुळे म्हणते, बाकी काय नाही. मला काही गोष्टी रिअलाइज झाल्यात त्याच्यामुळं. KTM RC एकदा आमचं चालवली गाडी, चांगली पळायला, फक्त ब्रेकिंगला नाही. मी मॉर्निंग वॉकला आलो होतो नाही का, काल सकाळी आलो होतो. सकाळी 6 वाजता 7 वाजता आहे ना, 6:30 पावणे 7च्या आसपासची गोष्ट आहे. एक असाच ट्रॅव्हलर घेऊन चाललेला, ट्रॅव्हलर नाही का, टेम्पो ट्रॅव्हलर, मी तुम्हाला दाखवलं तर भेटली तर. त्याला ह्या लाईनीमध्ये कुठेतरी आहे ना आतल्या साईडला आहे ना पैसे दिसले, आणि त्यांनी असं पुढे जाऊन 100 मीटरवरती ब्रेक लावला, चालत आला माझ्यासोबत आणि पैसे उचलले. म्हटलं काय करतं मला माहीत नव्हतं. तर म्हणते सकाळ लक्ष्मी भेटली आयला. म्हटलं मजा आहे तुझी, मला माहिती पण नव्हतं की त्याला चालत्या गाडीमधनं त्यांनी नोटीस केलं, रोडवरती पैसे पडले. एवढी भारी नजर म्हणजे ठेवायला लागते ड्रायव्हर लोकांना. ठेवायला लागतीचा विषय नाही, नजर बघा ना कशी भारी असते. ते पण थोडा अंधार होता सकाळचा,
6:30 वाजलेल ना. काय फील येतो हिला चालवायला रे. मजा येते खरंच मजा. नुसती चालवायला पण मजा येते. लोक पण मस्त बघतात. बँकेमध्ये जरा आले बघू काय विषय. बँकेचं जरा काम आहे छोटं ते करून घेऊया. बघू आता यांच्या इथं होतं का. कारण जेवढा वेळ पण मी आलो आहे ना यांच्या इथं पासबुक अपडेट होतच नाही. या मशनीला काय इश्यू आहे काय नाही काय माहिती नाही मला. आता जरी आज तरी झालं पाहिजे. तसं मागच्या वेळेस मी केली होती यांना कंप्लेंट. अरे वा एक कंप्लेंट काय केली मागच्या वेळेस. गोष्टी चालू झाल्या ग भाई. आतमध्ये ऑक्सिजनच भेटलं नाही मला. ऑक्सिजन भेटलं नाही म्हणजे विषय हा झाला. आतमधलं AC लय मंद मंद चालू आहे. तर असं खोये जायचा विषय हो गया. अरे मी ते बंद तर केलं ना. हां केलं. कॅन्सल करून आले. बरं झालं इथून डिस्प्ले दिसतोय ते. चलो काय आता करुणाच्या शॉपवरती जाऊया. अरे भाई हळू. मस्त 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 साऊंड करते ना. मला असं वाटतं फोन येतोय. फोन नाही आता मी आहे ना ऑलमोस्ट हिला आहे ना 70% 60% यूज टू झालो आहे. त्याच्यामुळं आता पहिले ज्या गोष्टी जेवढ्या वाटायच्या ना तसा आता तेवढा नाही. फर्स्ट फील असतो ना तसा नाही एवढं. हा बट भाई हिचा फील वेगळा आहे. हिला चालवताना जे मेडिटेशन आहे ना ते नाही आहे कसं. मस्त लोक बघतात. मला आतल्या रोडनी जायला लागेल त्याचं दुःख झालंय. आईला गाडी आवडली वाटतं. ओ माय गॉड काय साऊंड येते. आपल्याला जायचं टिंगरे नगरला. जानेवारीमधून आतमध्ये राईड घ्यावा. गोकुळनगरच्या बस स्टॉपच्या अलीकडून त्याला टिंगरे नगरला जायचं. लाईव्ह कमेंटेटर बघायचं. लाईव्ह यार मी लाईव्हचा विचार करतोय थोड्या दिवसांपासून. 1-2-4 दिवसपासून ना लाईव्ह जायचा विचार करतोय. गाय 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 कचरा. जिथं कचरा तिथं गाय. अशी अवस्था झाली. गायला पण काय काय खायला घालायला लागतं. काय काय खातात म्हणजे. हिचा मस्त मोठा बंगला होता तोडला. बांधायला लागलं. तू भाई टोयोटा हायलेक्स काय दिसते. हायलेक्स आपली फेवरेट आहे. ते पण ह्याच्यामुळं कारण फॉर्च्युनर आणि ती सेम आहे गाडी. इंजिन वगैरे सगळं सेम आहे. इनोवा पण सेमच आहे ऑलमोस्ट. म्हणजे या 3 गाड्या एक लगभग सिमिलर आहे असं म्हणता येईल. मला पाण्यात नाही घालायचं. धुतली आहे भाई धुतली. एवढी क्लिनिंग वॉश केली आहे. तशी प्रॉपर सुकल्यानंतर बाहेर काढली आहे गाडी.
2 दिवसानंतर 2 दिवस. हा परवा दिवशी रात्री काम झालं होतं हिचं. अरे कैसे मला रिॲक्शन कसे काय भेटायला लागलेत आज. आज शांतता आहे नाही का दुपारी सगळे. पॅची रोड मारत राहणार फक्त हे लोक. आपली सरकार कधी सुधरेल काय माहिती नाही. मला नाही वाटत आपली सरकार कधी सुधारणार आहे. नेवर. लोकांनाच सुधारायची गरज आहे. लोकांनी वोट देणं बंद करा. लोकांनी त्यांच्या गोष्टींना रिस्पॉन्ड करणं बंद करा. म्हणजे लाईक मला हे म्हणायचं आहे की टॅक्स वगैरे देणं आहे ना बंद केलं पाहिजे. लोकांनी इनिशिएट घेतला पाहिजे. तर सरकार इथं काय नाही करत आहे ना, कारण त्यांना काय आपला भ्रष्टाचार करत राहायचं, त्यांना त्यांचे स्वतःचे खिशे भरत राहायचे. त्याच्यामुळं ते लोक तर ह्या सगळ्या गोष्टीतनं माघारी येणार नाही. जर कोणत्या गोष्टी सरकारला विचारायचं झालं तर सरकार काय करते, हिंदू मुसलमान हे ते बाकीचे लफडे पुढं काढत राहते. म्हणजे तुम्ही हिस्ट्री उखरत राहता फक्त, बाकी काय नाही करत देशासाठी. देशाला पुढं नेण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे रे. जसं की डेव्हलपमेंट प्रॉपर झाली पाहिजे. आता ह्याच रोडला आहे ना 10 वेळा 20 वेळा काम होईल, पण एक काम असं नाही होणार की जे 10 वर्ष टिकत. आवाज आला ना मस्त. तर तसं आहे. त्याच्यामुळे लोकांनी आहे ना टॅक्स वगैरे देणं बंद करा. म्हणजे सरकारला सरकारची पद्धत देऊच नका ना तुम्ही. म्हणजे वोट करू नका, मला ते म्हणायचं आहे. चुकीच्या माणसांना वोट करण्यापेक्षा वोटिंगच करू नका ना. बघा ना तुम्ही, अरे या करुणाच्या पार्लरचं नाव काय होतं, त्यांनी काय सांगितलं होतं आता मला आठवत नाही, पण म्हटली इथं समोरच आहे. हा डर्मा 11. आयला भारी बोर्ड केला हिने तर. डर्मा 11 गायची आहे इथं. करुणाला भेट द्या. कन्सल्टेशन चालू आहे का हिचं, काय करत बसली काय माहिती. हिच्या सर्व्हिसेस बघा. भारी वाटतं, लांबून पण भारी दिसते. मी तुला माहिती मी तिकडनं आहे ना शोधत आलो. म्हटलं हा तिथूनच दिसलं मला डर्मा मोठं. मी म्हटलं आता इथं काय चुकलं. येल्लो म्हणजे तो कलर डर्माचा वॉर्म आहे. हां मग आता त्यांनी काय चेंज करून देतो म्हटला. चेंज करायला अजून 10,000 म्हणतो. होय अरे तुला म्हणा मी माझे आहे येडे आहे तिथे तो ते काय लागले ते जरा झाडू बिडू वापर ना. हे बघ ना ते आरच्या मध्ये एमच्या मध्ये तिकडे दिसत नाही जाई तुला. झालं तुझं क्लायंट फ्री. मग कसं चाललंय काय काय सर्व्हिसेस आहेत तुझ्याकडं. हे हिला कॉल करा त्याच्यावरनं. डर्मा 11 ब्युटी केअर टिंगरेनगर. आई शपथ एवढा सेटअप कधी तू तयार केला. खतरनाक यार. असं वाटायला लागलं तू एकतर ते OPD चालवतीये. म्हणजे बघ ना ते मशीन बिशीन. मी फर्स्ट टाइम आलो ना. हे तू हेअरकट करते का नाही. इथं पेशंट को बोलणे का मामू लेट जा. हा हे छान यार लय भारी वाटते मला. मी स्पेशली आहे ना त्यासाठीच आलो. म्हटलं जरा काहीतरी शूट करूया, तुझा इंटरव्ह्यू वगैरे घेऊया म्हटलं. काय वाटतं तुला. ही कशाची मशीन आहे. पंपिंग केवढं मोठं आहे. ही काय काय करत असते स्किन सोबत काय माहिती. पोरगी डेंजर आहे. एवढ्या मशीनी हिने कधी आणल्या पण. छान. ठरवून रिव्ह्यू नाही भेटत चांगला तुला माहिती. मी ठरवून नाही व्हिडिओ.
ठीक आहे. याच्यामध्ये कार्बन लेझर होतं जे ब्लॅक पॅक वगैरे लावतात ना, ठीक आहे, ऑइल कंट्रोल साठी. ही RF आहे अँटी एजिंग साठी. ठीक आहे. मला एवढं कळत नाही पण जरा डिस्क्रिप्शन मध्ये सांगा, म्हणजे बाकी माझ्यासारखे भरपूर असतील ना सपोज एक सर्टन एज क्रॉस करतात ज्यांना इथे रिंकल्स येतात, फाईन लाईन्स येतात, त्याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. याच्यामध्ये पिगमेंटेशनचं पण वर्क होतं, जे नाही का डार्क स्पॉट येतात, फ्रिकल्स येतात, आणि हेअर रिमूव्हल, परमनंट हेअर रिमूव्हल. ह्याच्यामध्ये असं काय फिल्टर असतं, इथे फिल्टर लावतात. मला असं वाटतं काच आहे तिथं. नाही, ते पल्स लाईट तिथून डिपॉझिट होते स्किन मध्ये. लेझर टाईप आहे का? हो. ही हायड्राची मशीन आहे. ठीक आहे. हायड्रा तर माहितच असेल. नाही. हायड्रा इन द सेन्स ज्यांची खूपच एक्सेसिव्ह ड्राय स्किन आहे ना त्यांच्यासाठी. ओके. म्हणजे हायड्रेट करायचं इनफॅक्ट. हायड्रेट करायची. सपोज तुझ्या स्किन मध्ये व्हिटॅमिन C हवी आहे, ठीक आहे, याचे इथे टॉनिक्स आहेत हे सगळे. अच्छा, ते टॉनिक तू याच्यामध्ये याच्यामध्ये की अदरवाइज मी डिफरंट पण काही ऍड ऑन करू शकते, जसं हायड्रोटॉनिक, व्हिटॅमिन C, आणि हे तुझ्या स्किन मध्ये डिपॉझिट करणार. अच्छा, मग इंजेक्शन सारखं? नाही, स्प्रे होतो. हा आहे ना, स्प्रे होतो. बाकी RF आहे, ह्याच्यासारखंच वर्क करते. हे कोल्ड हॅमर आहे, अल्ट्रासॉनिक आहे, सक्शन आहे, आणि स्क्रबर आहे ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्हल साठी. आणि ह्याच्याने पण खूप डीप असेल ना, सपोज तुझं व्हाईट हेड ब्लॅक हेड्स असते ना डीप बसलेले, ते सक होतं. अच्छा, व्हॅक्यूम आहे प्रॉपर. ही ऑक्सिजनची आहे, ही सगळ्यात बेस्ट आहे. इन्स्टंट रिझल्ट. म्हणजे काय ऑक्सिजन? ऑक्सिजन म्हणजे जे किट्स आहेत ना, ते फेशियल्स त्याच्यामधून ऑक्सिजन क्रिएट होतं. ठीक आहे. ते इथे त्याचं प्रोब लावतात. ठीक आहे. आणि हे RF आहे सेम. ओके. प्रत्येकाचं वेगवेगळं डिफरंट. हे थोडंसं स्मॉल पोर्शन असतात ना, तिथे वर्क करतात. ही PDT लाईट आहे. आणि मास्क काय आहे? हा पण मास्क आहे, स्टीमर आहे, PDT लाईट आहे. एव्हरी फेशियल नंतर शीट मास्क नंतर यूज करा. म्हणजे ती ब्ल्यू कलरची जी लाईट असते लाईट त्याच्यामध्ये दिसतं. रेड आहे, ग्रीन आहे, येलो आहे, ब्लू आहे. याचं स्पेसिफिक आहे. रेड असेल तर अँटी एजिंग साठी, येलो असेल तर स्किन रिलॅक्स होते. बाकी अदर दॅन डिफरंट पिगमेंटेशन वगैरे, रेज्युव्हनेशन. आणि हे त्यासाठीच आहे का? हे कार्बन लेझर साठी. कोणतं पण लेझर ट्रीटमेंट करताना क्लायंटचे डोळे पूर्णपणे बंद पाहिजे. म्हणजे ते करताना? हे दोन करताना. बर. काय खरं नाही, एवढ्या मशीन तू कधी घेऊन आलीस? हे मला थोडी माहिती होतं. मी फक्त काय 2-4 गोष्टी बघितलेल्या, ते एवढा पाऊस बघितला होता. एवढं तू कुठून आणलं, कधी आणली? आणि ही चावी आहे याला? वा, डेंजर गोष्टी आहेत राव पोरी. रिंग लाईट कशाला पाहिजे तुला? आणि मग आता लावायची नाही, एवढं तर चांगलं आपण शूट करत होतो. आता का नाही लावली? थोडं टायमिंग नंतर आम्ही माईक लावतो. माईक यूज करू आपण. हा ठीक आहे, काय नाही, आता जस्ट काम झालंय, असं काही विषय नाही. इथे हेअर वॉश ना, वॉर्म लाईट तुला अजून ऍड करता येईल. ही लावून बघ ना. तू ह्याला चार्जरला लावायला लागत असं ना, लाव ना. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाईट चालू राहू दे सगळं, म्हणजे कसं तू ब्राईट दिसतील अजून तुझ्या इथल्या गोष्टी. छान, मस्त. कॉंग्रॅच्युलेशन्स बाय द वे. तुला बोललोच नाही ना. बेसिक नाही, अरे मोर दॅन इनफ आहे हे माझ्यासाठी. तर हे भरपूर आहे. तू तुला काय काय करू शकते. अच्छा, इथं बॅकग्राऊंड डर्मा रेडियम लाईट्स असतात नाही का, रेडियम नाही, ती अशी पाईपासारखी असती. अदरवाइज एक बॉक्स टाइप या सर्कल इकडे पोस्टर्स येते. ओके, पण मस्त यार. मला आता तुझं हे बघून मला माझ्या स्टुडिओची आठवण यायला. खरं आहे, करायचे खरंच करायचे. घेऊ दे सगळं, जरा अर्धा सेटअप रेडी आहे, अर्धा करू दे. हा बघ, तुझी ही बॅग बघितली होती मी फक्त. हे केवढं आणि हे सगळं केवढं, किती फरक आहे. मला फक्त ह्याच्याबद्दल माहिती होती. मेकअप झाला का? पण तू मला पहिलं बोलली असते, मी शूट केलं नसतं. असं जर नाही, जरा चांगले असू दे, मॉडेल टाईप. हा तेच ना, मॉडेल टाईप असेल ना तर मला फोन करत जा, लगेच शूट कर चालू करू. त्यामुळे हे लगेच रेडी ठेवते
फोन लगेच सेट करते. एखादा क्लायंट बोललो ना, अग्री झालं ना की हा मी करू. मग कसा फोन सेट करते? दाखव व्हिडिओ काय काढले का? अजून तरी काहीच नाही काढलं. हिची व्हिडिओग्राफी क्लायंट येतं काही काढले मी काही. तेच बघूया म्हटलं. रिंग लाईट लावती म्हणती. क्लायंटला द्यायचं असते. हे पण छान यार, मला सेटअप तुझा हा सगळा आवडला. ते सर्टिफिकेट पण तू लावलं नाही अजून ना? नाही तेच मला. अरे अजून 10 सर्टिफिकेट एवढे काही सर्टिफाईड आहे या हिच्याकडे करा सगळे ट्रीटमेंट. मला सजेस्ट कर ना कुठे लावू. इथे नाही सर्टिफिकेट आहे ना सेंटरला इथे येईल, बाकी छोटे छोटे थोडे इकडे. तिथे नको लाव. तू वरच्या वॉलला काय करणार? ती ट्यूबलाईट अजून वरती जर घेऊ शकली ना तर त्या ट्यूबलाईटच्या खालीच लाईनीमध्ये लावून टाक. ते त्याची साईज तेवढी आहे का एकदा बघायचं का? थोडा छोटा पडेल तिथे एक लावू शकते. अदरवाइज मग माझ्या डोक्यात असं आलं मी हे थोडं रिमूव्ह करणार आहे ना. अच्छा हा वॉल ऑफ फेम बनवू शकते. थोडंसं वॉलपेपर लावून इथे लावू शकते. वॉलपेपरची गरजच नाही मग इथे तू डायरेक्टच लावू शकते. पण हे पूर्ण कव्हर झालं पाहिजे असं, जागा नाही सोडायची. आणि जिथं जागा सुटत असेल तिथं मग ठीक आहे हे चालेलच ना, त्याला काय फरक पडतो. मला करायचं होतं रे चांगलं ओपनिंग. तुझ्या क्लोज करते रात्री तेव्हा हे शटर पण बंद करते. मग बाहेर एक शटर आहे आणि हे वाला लॉक करते. तिकडे शटर आहे. हे बघ अच्छा दरवाजा आहे हा प्रॉपर. सेफ्टी काही नाही. बघ ना कोण आलाय. माझा फ्लेक्स कसा कट केला. कुठे आहे रे? दुसऱ्याच दिवशी बघा. असं तो काढलं ना ब्लेडने कट केलं पूर्ण. कुठे लावलेलं तू? हे पण मी इथे लावली. तिथंच लावलेलं त्यांनी काढून टाकलं डायरेक्ट. ती एक फ्रेम लावली. हा ही दिसते ना तुला? हा हा गोळा करून. अरे मोठी आहे चांगली फ्रेम ती. आणि ती एक लावली. ओके म्हणजे सेम तशीच होती त्या साईडला. याच्यापेक्षा थोडी मोठी होती. खूप नाही तुला तिथं लावणं परत गरजेचंच आहे. आता लावून त्यांनी जसं वरती लावलंय तसं त्या टाईप मध्ये किचन क्वालिटी लिहिलंय तिथं लावू शकतो आपण. चांगले लावले 2 दिवस पण ते करून असतात जेलसी वाले लोक भरपूर. छान आहे. चला काही हिला माईक लावूया आणि मग बाकीचं शूट करू. काय एक इंटरव्ह्यू टाईप करूया ना काहीतरी. चेअर पण आहे तिच्याकडे. चलो ती बघायची. 17 आला ना. कधी थार यायची रे माझ्याकडे? येईल आता. हिला आणली म्हटलं थार पण लवकरच आणली. बिचारे काका. 4K ला जास्त झूम नाही राव. गाईज हिला मी काढलं होतं ह्याच्यासाठी कारण पाऊस नाहीये आणि आता बादा पाऊस पडायला लागला. सगळी जी कोटिंग बिटिंग केली होती ह्याच्यावरती सिरामिक सगळं वाया गेलं. मी बोललोच होतो ना पाऊस जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत काढणार नाही. आणि 2 दिवस झालं पाऊस नाही पडला म्हणून मी काढली. आणि काढली तर कसा पाऊस पडायला लागला. जायचं होतं मला पहिलेच निघून जायला पाहिजे होतं. ही गाडी घेऊन चाललो आता आम्ही स्वीट होम मध्ये. कारण जरा भूक लागल्यासारखा विषय व्हायला लागला तर कचोरी खाऊया. आणि हिला नसती काढली असत तर बरं झालं असतं कारण डीप क्लीन वॉश केली होती ना त्याच्यामुळे म्हणतो. बाकी काय नाही. आता हिला अशीच घरी नेऊन ड्राय करायची मस्त आणि त्याच्यानंतर मग बघूया. मग नाही आता पाऊस झाल्याशिवाय काढायची. कुठे गेली पोरगी? तेरे को आने का है किधर? तुला यायचंय कुठं? झाला पाऊस थांबलाय म्हणूनच निघालो ना. चावी कुठं ठेवली मी? चावी बघ बरं. पप्पा नाही गाडीला नाही. हॅलो माझं काय राहिलं असेल तर मी फोन करेल तुला. चल बाय. सैयारा तू. चलो गाईज आता ही थंड झाली असेल ना.
हिला मस्त गरम करूया. मला वाटतंय आयला लॉक केली आहे बरं मी. पुसू का नको पुसू, राहू दे वल्ली वल्ली जरा. माझा मोबाईल घेतला, चार्जरची वायर राहिलीच आहे वाटतं मला. वाय आय एम फीलिंग लाईक दिस. मी तसं ह्याच्यात सगळं टाकलंय. हा टाकलंय. पावसामुळे मोबाईल बिबाईल सगळं ठेवून दिलंय मी. एक जरा स्टोरी काढूया का. स्टोरीसाठी इंस्टाला जावा. इंस्टाग्राम को मेरे को फॉलो करने का, ठीक है. आईला रे या माग. आता भिजत जायला लागणार आहे फालतू मध्ये. चांगली धुतली होती रावीला. परत आता चिखलनी थोडीशी खराब होणारच, काय ऑप्शन नाहीये. जायला तर लागणारच आहे. आई ग पाणीपुरी खाल्ली, परत अजून काय खाल्लं होतं, चाट काय ते कचोरी. आत्ताशी ढेकर आली मला. फॉग जमा व्हायला लागलाय. मी युजली असं आहे ना, रेव करत नाही. मगाशी माझ्या डोक्यात आला होता ना चांगला प्लॅन, पाऊस पडत होता ना, त्याच टायमिंगला माझ्या डोक्यात आलं होतं जाऊन दे भिजतच जाऊया म्हणून. पण नंतर परत असं वाटलं की जाऊन दे थांबावं. परत संध्याकाळ झाली, अख्खं भिजत जायला लागल. अब मेरे को किसका फोन आ रहा है. पप्पा ठीक आहे जाऊ दे, आधी घरीच जातो. आता इथं पाणी साठलेलं असणार आहे बरंच. पाणी साठलेलं नसलं तर लय बरं होईल यार. भाऊ केवढा लोड घेऊन चाललाय कपड्याचा. बरं इथं पाणी साठतं ना, नाहीतर लय डेंजर पाणी साठतं इथं. बापरे.
एखाद्या गाडीच्या मागणं नाही एवढं जवळून ना चालायचं की समजलं नाही पाहिजे की पुढं खाली काय आहे का नाही, खड्डा बिड्डा. नाहीतर एक रील बघितली होती, रीलमध्ये डायरेक्ट नवरा बायको डायरेक्ट खड्ड्यामध्ये, गटरचं झाकण उघडं असणार ते चेंबर्स तसं. बघितलं का विषय पाण्याचा, पाणी राव कपड्यांवर उडते. Very good.